नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत आपण अर्थशास्त्र या विषयातील दारिद्र्य किंवा गरिबी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉवर्टी असे म्हणतो, त्या संदर्भात किंवा या टॉपिकला अभ्यासणार आहोत. एकंदरीतच आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने जी काही रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे ते आपण 2018 ते 2023च्या दरम्यान पूर्व परीक्षेत जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्या प्रश्नपत्रिकेला आधार मानून किंवा त्या प्रश्नपत्रिकेला सविस्तर आपण अभ्यास करून त्या प्रश्नपत्रिकांच्या सविस्तर अभ्यासाने आपण हे नवीन सिरीज सुरू केलेलं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की समजा तुम्ही जर ते प्रश्नपत्रिका ॲनालिसिस सविस्तर केलेले असाल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ते अवेलेबल करून दिलेलं आहे, ते तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की अर्थशास्त्र या विषयांतर्गत कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिलेलं आहे आणि एकंदरीतच त्यानुसार तुम्ही स्वतःची एक स्ट्रॅटेजी ठरवू शकता. त्यानुसार तुम्ही कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा या दृष्टीने तुम्ही ते करू शकता. सोबतच तुमच्या अभ्यासामध्ये एक हातभार लागेल किंवा तुम्हाला जास्तीत जास्त अर्थशास्त्र विषयामध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल. सोबतच जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे किमान 13 ते 14 प्रश्न आपले बरोबर यायला पाहिजे या दृष्टीने मी ही रिव्हिजन सिरीज सुरू केलेला आहे. तर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही जर ते व्हिडिओ प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते नक्की बघा. त्यानंतर या रिव्हिजन सिरीजला व्यवस्थित अध्ययन करून घ्या, जेणेकरून तुमचा जो एकंदरीत कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल आणि प्रश्न एकंदरीत कशा स्वरूपाचा विचारतो ते लक्षात येईल. ओके. जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर MPSC क्लासमेट या नावाने टेलिग्राममध्ये चॅनल आहे, ते चॅनल जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PDF अवेलेबल करून दिली जाईल. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या चॅनलची लिंक तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. ओके. सो चला तर आपण सुरू करूयात. आता दारिद्र्य, जेव्हा आपण दारिद्र्य ही संकल्पना अभ्यासतो, ज्याला आपण दारिद्र्यालाच आपण गरिबी देखील म्हणतो. ओके. सो गरिबीची जेव्हा संकल्पना अभ्यासतो तेव्हा गरिबी म्हणजे काय, तर त्या संकल्पनेत कुठल्या गोष्टींचा समावेश होतो. तर जेव्हा आपण एखाद्या अवस्थेत समाजातील अशा घटकांबद्दल बोलतो ज्या अवस्थेमध्ये एका वंचित घटकांना किंवा त्या समाज घटकातील जे काही वंचित कुटुंब आहेत किंवा लोक आहेत त्यांना एकतर अन्न, त्यानंतर वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारखी काही जीवनावश्यक वस्तू आहेत. तर ह्या जीवनावश्यक वस्तू जेव्हा मिळणे अशक्य असते तर अशा अवस्थेला आपण काय म्हणतो, तर दारिद्र्य म्हणत असतो. म्हणजेच काय, तर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा अभाव म्हणजेच काय, तर दारिद्र्य होय. आता जे काही अर्थशास्त्रज्ञ होते, अमर्त्य सेन भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते, यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर यांनी दारिद्र्याविषयीचे अध्ययन करताना काय सांगितलेलं होतं, तर एखाद्या व्यक्तीला त्याने जोपासलेल्या मूल्यांप्रमाणे जगता न येणे म्हणजे दारिद्र्य होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याने जोपासलेल्या म्हणजे त्यांची जे इच्छा आकांक्षा जर पूर्ण होण्या इतपत तो सक्षम नसेल, ज्या भौतिक गोष्टी त्याला प्राप्त करायच्या आहेत किंवा त्याने आपल्या स्वतःच्या मनामध्ये जोपासलेले आहेत ते पूर्ण होत नसतील तर त्याला आपण दारिद्र्य म्हणतो. अशा पद्धतीची एक संकुचित आपण व्याख्या म्हणू शकतो. ओके. आणि गोगार्ड म्हणून एक अर्थतज्ञ आहेत, त्यांनी काय सांगितलं आहे, तर दारिद्र्य म्हणजे स्वतःवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीचे पालन करण्यासाठी तसेच निरोगी उत्साही राहण्यासाठी लागणाऱ्या जरुरीच्या म्हणजेच काय, तर आवश्यक वस्तूंचा अपुरा पुरवठा होय. ओके. म्हणजे आपण एकंदरीत असं म्हणू शकतो की जेव्हा स्वतःवर अवलंबून असणारे व्यक्ती आहेत त्यांचे पालन करण्यासाठी, म्हणजे समजा आपले कुटुंब आहेत तर कुटुंबाविषयी ज्या काही दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत आणि त्यामुळे जर ते वस्तूंचा जो पुरवठा आहे तो अपुरा असेल तर त्या स्थितीला आपण दारिद्र्य म्हणतो. अशा पद्धतीची व्याख्या गोगार्ड यांनी केलेली आहे. थोडक्यात काय, तर समाजातील एका विशिष्ट घटक जे आपल्या जीवनावश्यक गरजा म्हणजेच काय, तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या गरजा पूर्ण करण्यास जेव्हा असमर्थ ठरतात तर तेव्हा त्या अवस्थेला आपण काय म्हणत असतो, तर दारिद्र्य किंवा गरिबी असे म्हणत असतो. ओके. आता या दारिद्र्याचे 2 मुख्य प्रकार आपल्याला दिसून येतात. कुठले 2 मुख्य प्रकार, ते त्याला 2 मुख्य प्रकार किंवा स्वरूप देखील आपण म्हणू शकतो. सो त्यातील एक प्रकार आपल्याला विकसित देशांमध्ये आढळतो तर दुसरा प्रकार हे विकसनशील देशात दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण दारिद्र्य म्हणजे काय ते सविस्तरपणे म्हणजे अंडरस्टँड केलेलं आहे की किमान जीवनावश्यक गरजांचा ज्या काही
अभाव असतो त्याला आपण दारिद्र्य म्हणत असतो. ओके. आता या ठिकाणी एक पॉवर्टी अँड फेमाईन्स नावाची बुक आहे किंवा पुस्तक आहे. ते कोणी लिहिलेलं आहे? आपल्याला कधी परीक्षेत कुठल्याही परीक्षेत जर प्रश्न विचारला की पॉवर्टी अँड फेमाईन या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर अमर्त्य सेन. ओके. हे सुद्धा आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता दारिद्र्याचे प्रकार. तर दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत. कुठले 2 प्रकार आहेत? तर एक आहे निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं आहे सापेक्ष दारिद्र्य. ज्यालाच आपण निरपेक्ष दारिद्र्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि सापेक्ष दारिद्र्याला इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह पॉवर्टी असे आपण म्हणत असतो. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे व्यक्तीला आपल्या किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी किमान उत्पन्न हे उत्पन्न पातळीपेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती निरपेक्ष दारिद्र्यात आहे अशी समजली जाते. म्हणजेच काय? तर जेव्हा आपल्या जे जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी ज्या काही आपल्याला किमान उत्पन्नाची गरज असते आणि ते उत्पन्न त्या उत्पन्न पातळीपेक्षा कमी असेल तर त्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतो. जेव्हा दारिद्र्याचे मोजमाप करताना किमान राहणीमानाची पातळी म्हणजेच दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते. ओके. सो दारिद्र्य रेषेखाली उत्पन्न असलेल्या व्यक्तीस निरपेक्ष दृष्टीने दारिद्र्य मानले जाते. ओके. समजा ही दारिद्र्य रेषा आहे आणि किती दारिद्र्य रेषा असायला हवी, म्हणजे एका दिवसाचं समजा ₹50 इतका दरडोई प्रति व्यक्ती दर दिवशीची एक दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे. समजा एखादी व्यक्ती ₹50 कमी त्याचा जो खर्च आहे तो ₹50 कमी असेल तर त्याला आपण दारिद्र्य म्हणतो किंवा तो दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीच्या एका दिवसातील जो खर्च असतो ₹50 जास्त असेल तर त्याला आपण दारिद्र्य किंवा पॉवर्टी लाईनच्या वरती आहे असे आपण म्हणू शकतो. ओके. सो पॉवर्टी लाईन किंवा ज्यालाच आपण दारिद्र्य रेषा म्हणतो, तर दारिद्र्य रेषेच्या जे खालती असतात ते निरपेक्ष दारिद्र्यामध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये असतात. कारण ते किमान मूलभूत गरजा भागवण्या इतकी त्यांची क्षमता नसते. ओके. आर्थिक क्षमता नसल्याकारणाने आपण त्याला दारिद्र्यामध्ये आहे असं आपण म्हणत असतो. आता दारिद्र्य रेषा विशिष्ट प्रमाणानुसार ठरवली जाते. एकतर ते कॅलरीज निकषावर आधारित असेल किंवा किमान वस्तू व निवारा यांची उपलब्धता या गोष्टींवर आधारित असेल. समजा किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी किती खर्च निश्चित केल्यानंतर किंवा त्यापेक्षा ज्याचा उपभोग खर्च किंवा उत्पन्न कमी आहे तर अशा व्यक्तीला आपण दारिद्र्य समजले जातो किंवा गरिबीत आहे असे आपण म्हणत असतो. ओके. सो त्यांना निरपेक्ष दृष्टीने गरीब किंवा दारिद्र्य मानले जाते. थोडक्यात काय? तर दारिद्र्याची हे जे प्रकार आहे निरपेक्ष दारिद्र्य हे दारिद्र्य रेषेच्या आधारे मोजले जाते. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ओके. यासाठी दारिद्र्य रेषेचा वापर केला जातो. म्हणजेच ज्या काही जीवनावश्यक गरजा आहेत त्या जीवनावश्यक गरजा पूर्ण न करता येणे इतकी आर्थिक क्षमता त्यांच्याकडे नसेल तर ते निरपेक्ष दारिद्र्य ठरत असते. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी लोकांमध्ये कशा प्रकारे झालेली आहे यावर समाजातील सामाजिक कल्याण बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असतात. ओके. सो दारिद्र्य ही वस्तुतः सापेक्ष संकल्पना आहे कारण ती उत्पन्नाच्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. मात्र देशातील इतर लोकांच्या तुलनेत एका व्यक्तीचे उत्पन्न हा दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत किती कमी आहे किंवा किती जास्त आहे या दृष्टीने आपण जेव्हा तुलना करीत असतो तर तेव्हा त्या दारिद्र्याला किंवा त्या तुलनेत दुसरा व्यक्ती किती दारिद्र्यामध्ये किंवा त्याच्याकडे किती रिसोर्सेस कमी आहे त्यानुसार आपण सापेक्ष दारिद्र्य ठरवत असतो. ओके. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ए व्यक्तीकडे ₹100 आहे. ओके. आणि बी व्यक्तीकडे ₹200 आहे. ओके. सो या बी व्यक्तीच्या तुलनेत ए व्यक्ती ₹100 गरीब आहे किंवा दारिद्र्यात आहे. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण उत्पन्नाच्या तुलनेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या देशाला मोजमाप करत असतो तर त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य असे म्हणत असतो. ओके. सो अशा पद्धतीने सापेक्ष दारिद्र्याची व्याख्या या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की सापेक्ष दारिद्र्य हे उत्पन्नाच्या किंवा इतर लोकांच्या उत्पन्नाची तुलना दुसऱ्या लोकांशी केली जाते किंवा इतर देशातील लोकांच्या उत्पन्नाची तुलना दुसऱ्या देशाच्या लोकांच्या उत्पन्नाशी केली जाते तेव्हा त्याला आपण सापेक्ष ज्याला रिलेटिव्ह पॉवर्टी अशा पद्धतीने काढली जातो. आता उत्पन्नाच्या वाटणीत मोठ्या प्रमाणात विषमता असली तर सामाजिक कल्याणाची पातळी अल्प असते, कमी प्रमाणात असते. निरपेक्ष दारिद्र्याप्रमाणे सापेक्ष दारिद्र्याचा समाज जीवनावर विपरीत परिणाम होतो हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं.
आता सापेक्ष दारिद्र्याचे मोजमाप करताना उत्पन्न गटानुसार लोकसंख्येची विभागणी करून उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या राहणीमानाची तुलना केली जाते. म्हणजे कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांची तुलना हे उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या राहणीमानाशी केली जाते. तर त्याला आपण जेव्हा जे अल्प उत्पन्न असणारे जे लोक ज्या दारिद्र्यात कन्सिडर केला जातो, तर त्यालाच आपण रिलेटिव्ह पॉवर्टी किंवा सापेक्ष दारिद्र्य असे आपण म्हणत असतो. ओके. सो अशा पद्धतीने सापेक्ष दारिद्र्य काढली जाते. या ठिकाणी तुम्ही या कार्टून दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कळेलच की इथं म्हणलेलं आहे की आय एम द मिडल क्लास. ओके. आय एम द मिडल क्लास म्हणजे उच्च क्लासच्या खालती, याच्याकडे जे जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक पैसे किंवा आवश्यक उत्पन्न आहेत, मात्र उच्च उत्पन्न असणाऱ्यांपेक्षा हा गरीब समजतो स्वतःला. तर हे कुठल्या प्रकारचे गरीब आहे, तर सापेक्ष गरीब, ज्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतो. मात्र विकसनशील देशामध्ये, उदाहरणार्थ भारत असेल किंवा जे काही विकसनशील आफ्रिकेतील काही देश असतील, तर अशा विकसनशील देशामध्ये किंवा अविकसित देशामध्ये जी दिसून येणारी दारिद्र्याचे जी प्रकार असते, तर ते कुठलं प्रकार असतं, तर ते किमान जीवनावश्यक गरजांचा अभाव. ओके. या ठिकाणी हे बघू शकता. सो अशा पद्धतीने आपण जे दारिद्र्याचे प्रकार आहेत, एक किमान जीवनावश्यक उत्पन्नाचा किंवा गरजांचा अभाव, आणि दुसरा आहे उत्पन्नाच्या तुलनेनुसार काढलेली दारिद्र्याची जी संकल्पना आहे, त्याला सापेक्ष दारिद्र्य असे म्हणतो. सो अशा पद्धतीने दोन प्रकार दिसून येतात. आता दारिद्र्याची कारणे कुठली आहेत, कोणत्या कारणामुळे दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत असते, ओके, ते बघूयात. तर एकंदरीतच भारतात किंवा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये दारिद्र्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. ज्या ठिकाणी लोकसंख्ये वाढ प्रचंड प्रमाणामध्ये होत असेल किंवा जे काही नैसर्गिक संसाधन किंवा साधनसंपत्तीचा जो पुरवठा आहे तो त्या तुलनेत कमी असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दारिद्र्याची जी प्रवृत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. ओके. सो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आपल्याला दिसून येतात. सोबतच जास्त ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांमध्ये देखील सध्या दारिद्र्याचे प्रमाण वाढतानाचे आपल्याला दिसून येत आहे. ओके. सो या दारिद्र्य वाढण्यासाठी किंवा दारिद्र्य निर्माण होण्याची कारणे कुठली आहेत, तर आपण या ठिकाणी ब्रॉड पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे ढोबळ मानाने जर विचारात घ्यायचं झालं, तर आपल्याला लक्षात येईल की लोकसंख्या दारिद्र्यविषयक एक कारण म्हणजे लोकसंख्या आहे. त्यानंतर आहे बेरोजगारी, ज्याला आपण बेकारी म्हणतो. चलनवाढ आहे, शेती आहे किंवा कृषीवर आधारित अर्थव्यवस्था, निरक्षरता किंवा शिक्षणाचा अभाव. त्यानंतर शिक्षणाचा अभाव म्हणजे कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव. त्यानंतर आहे दरडोई उत्पन्न कमी असणे आणि अतितंत्रज्ञानाचा वापर. या व अशा अनेक कारणांमुळे आपल्याला दारिद्र्य निर्माण होण्याची कारणे दिसून येतात. ओके. सो आता लोकसंख्या म्हणजे काय, तर लोकसंख्येत वेगाने वाढणारी लोकसंख्या व त्या तुलनेत अपुऱ्या पडणाऱ्या साधनसंपत्ती. ओके. सो साधनसंपत्ती लोकसंख्येच्या वाढत्या तुलनेत किंवा जे वाढणाऱ्याचा जो एक दर आहे, त्या दराच्या तुलनेत जी साधनसंपत्ती आहे ती कमी ठरतो आहे. सो अशा वेळेस जीवनावश्यक गरजा पुरेपूर पूर्ण होत नाही व त्यामुळे अनेक कुटुंब किंवा अनेक लोक त्या दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये ढकलल्या जातात. दुसरी गोष्ट आहे बेकारी. आता एखाद्या देशामध्ये रोजगाराच्या संधी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतील, मात्र रोजगाराची मागणी अधिक असेल, तर अशा वेळेस बेकारी उद्भवते व या बेकारी ही गरिबीच्या प्रमाणात वाढ करण्यास किंवा दारिद्र्यात खेचण्यास मदत करते. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये, भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे. लोकसंख्या प्रचंड असल्याकारणाने त्या तुलनेत रोजगाराच्या संधी हे खूप मर्यादित आहे. ओके. कारण आपली जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तितक्या प्रमाणात आपण आपल्या रोजगारीच्या ज्या काही क्षमता किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही आणि परिणामस्वरूप बेकारीजन्य परिस्थिती निर्माण होते आणि एकंदरीत दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत असतो. निरक्षरता म्हणजे शिक्षणाचा अभाव. तर ज्या ठिकाणी शिक्षणाचा दर अत्यल्प असतो किंवा कौशल्यपूर्ण शिक्षण उपलब्ध नसते, त्या भागामध्ये दारिद्र्याचे प्रमाण अधिक असतो. ओके. सो त्यानंतर चौथा आहे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता म्हणजे काय, तर जेव्हा देशात साधनसंपत्तीचे वितरण योग्य प्रमाणात झालेले नसेल. ओके. म्हणजे साधनसंपत्तीचे किंवा उत्पन्नाचे जे वितरण आहे ते योग्य प्रमाणात झालेले नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक विषमता दिसून येतो आणि आर्थिक विषमतेमध्येच आपल्याला गरीब हे अधिक गरीब होताना दिसतात, तर श्रीमंत हे अधिक श्रीमंत होताना दिसतात. ओके. त्यांच्यातील जे एकंदरीत जे उत्पन्नाची जी
पातळी असते ते फ्लक्च्युएट होताना दिसतो. गरिबीची जी दरी आहे किंवा उत्पन्नाची जी दरी आहे ती वाढताना दिसतो. ओके, हे आपण ऑक्सफॅमसारख्या अहवालावरून आपल्याला लक्षात घ्यायला हवं. सो आर्थिक विषमता हे देखील दारिद्र्य निर्माणास किंवा दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत ठरतो आहे. त्यानंतर आहे आपल्या देशाची जी कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. विशेषतः विकसनशील देशात अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेतीवर अवलंबून असते. अशा देशामध्ये दारिद्र्याचे प्रमाण हे इतर विकसित देशांच्या तुलनेत, जिथे अर्थव्यवस्था ही भांडवलशाही आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या तुलनेत कृषी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची संधी खूप अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असते. सोबतच जी उत्पन्नाची पातळी देखील खूप कमी असते. तर अशा वेळेस त्या देशामध्ये कृषी आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या देशामध्ये दारिद्र्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात. ओके, उदाहरणार्थ आपण जर आपल्या देशाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या देशामध्ये पूर्णतः जवळपास 60 ते 70% जी आपली अर्थव्यवस्था आहे ते कृषीवर निर्भर आहे. ओके, सो हळूहळू आता कृषीवरचा जो निर्भरता आहे ते कमी कमी होत असले तरी आपले जो मेजॉरिटी जे लोक आहेत ते कृषीवर अवलंबून किंवा विसंबून आहेत. त्यामुळे दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये देखील आपला देश प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशात दारिद्र्य दिसून येतं. त्यानंतर अति तंत्रज्ञानाचा वापर हे देखील दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत ठरतात. कारण जेव्हा आपण वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतो तेव्हा त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे जो मनुष्यबळ असतो, एखाद्या कारखानदारी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप झाल्याने त्या ठिकाणी जे मनुष्यबळ असतो तो कमी केला जातो आणि त्याची जागा तंत्रज्ञानाने घेतलेली असते. अशा वेळेस जो व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असतो तो नोकरी त्याला जी रोजगार उपलब्ध असते ते त्याच्याकडून हिरावून घेतले जाते आणि परिणामतः त्याचे जे उत्पन्न किमान जे जीवनावश्यक जो गरजा भागवू शकत होता त्या उत्पन्नाचा दर तो त्याच्याकडून हिसकावून घेतला जातो आणि परिणामतः तो दारिद्र्यात जाण्यास भाग पडतो. ओके, सो अशा पद्धतीने अति तंत्रज्ञानाचा वापर हे देखील दारिद्र्य निर्मितीचे एक कारणीभूत घटक आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे जीवनावश्यक वस्तूची अल्प उपलब्धता. ज्या काही आवश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू जे आपल्याला नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून प्राप्त होतात त्याची उपलब्धता प्रचंड कमी आहे ॲज कम्पेअर टू लोकसंख्या किंवा पॉप्युलेशनच्या आधारावर. त्यामुळे देखील आपली जी लोकसंख्या आहे ती दारिद्र्यामध्ये जास्त प्रमाणात खेचल्या जात असल्याचे आपल्याला दिसून येतं. चलनवाढ ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, तर इन्फ्लेशनमुळे ज्या काही चलनवाढीमुळे देखील दारिद्र्यजन्य परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत होतो. कारण जेव्हा वस्तू व सेवांच्या किमती वाढतात तेव्हा साधारणतः जे गरीब लोकातील जे किंवा मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांची उत्पन्नाची पातळी एका निश्चित उत्पन्न किंवा निश्चित जो भाग आहे तो खर्च करण्यासाठी वापरला जातो. मात्र जेव्हा जीवनावश्यक गरजेच्या वस्तू व सेवांच्या किमती वाढतात तर अशा वेळेस ते जो खर्च आहे तो त्या जीवनावश्यक वस्तूंवर केला जाणारा खर्च करण्यास साधारणतः ते मध्यमवर्गीय कुटुंब किंवा कमी किंवा गरीब असणारे कुटुंब ते पूर्ण करू शकत नाही. अशा वेळेस त्याचा फटका त्यांना अत्याधिक दारिद्र्यामध्ये ढकलण्यास कारणीभूत ठरला जातो. ओके, सो अशा पद्धतीने दारिद्र्याची कारणे आपण या ठिकाणी अनेक कारणे सांगू शकतो. त्यानंतर आहे आता भारतातील दारिद्र्याचे मोजमाप कशा पद्धतीने झालेले आहे किंवा मोजमापासंदर्भात ज्या काही समित्या आहेत त्याविषयी सविस्तर आपण अभ्यासूयात. आता भारतातील ज्या काही दारिद्र्याचे प्रमाण आहेत त्या दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी आपण दारिद्र्य रेषा या संकल्पनेचा, ज्याला आपण पॉवर्टी लाईन असे म्हणतो, तर त्या संकल्पनेचा वापर केला जातो. आता ही दारिद्र्य रेषा जी असते ती उपभोग खर्चाच्या आधारावर ठरवली जाते. उपभोग खर्चाच्या आधारावर म्हणजे काय, तर समजा या ठिकाणी पॉवर्टी लाईन आहे, ही पॉवर्टी लाईन आहे आणि असं या ठिकाणी एक सांगितले गेलेले आहे की समजा एखाद्या व्यक्तीचा जो मासिक खर्च आहे तो 300 रुपयापेक्षा कमी असेल तर त्याला आपण दारिद्र्यामध्ये आहे असं आपण गृहीत धरू. ओके, मासिक खर्च किती, 300 रुपये. समजा ए व्यक्तीच्या जो मासिक खर्च आहे तो 350 रुपये आहे आणि बी या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 290 रुपये आहे. तर बी ही व्यक्ती या दारिद्र्य रेषेच्या खालती असणार आहे आणि ए ही व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वर असणार आहे. सो या ठिकाणी ही जी दारिद्र्य रेषा काढली गेलेली आहे, ओके, काल्पनिक दारिद्र्य रेषा, तर या दारिद्र्य रेषेच्या आधारावरच आपण भारतामध्ये दारिद्र्याचे मोजमाप करीत असतो. सो दारिद्र्य रेषे ठरवताना एका व्यक्तीमागे एका महिन्याच्या उपभोग खर्चाचा विचार केला जातो. ओके, आणि त्याला मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च, ओके, मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर असे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातो. तर ते मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च असे त्याला म्हणतात.
आता या मासिक प्रति व्यक्ती उपखर्चाचे आकडे जे असतात ते कोणाद्वारे निश्चित केले जातात, तर ते NSSO, ओके, ज्याला आपण नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, या NSSO द्वारे हे जे मासिक प्रति व्यक्ती उपखर्च आहे ते गृहीत किंवा त्या संदर्भात आकडेवारी गोळा केली जाते. जे घरगुती उपखर्च सर्वेक्षणाद्वारे ती आकडेवारी वापरली जाते. ओके. सो दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणालाच आपण दारिद्र्य प्रमाण किंवा पॉवर्टी रेशो असे किंवा हेड काउंट रेशो, ओके, त्यालाच हेड काउंट रेशो असे देखील संबोधले जातं. आता दारिद्र्याच्या मोजमापविषयी काही आपल्या देशामध्ये किंवा भारतामध्ये ज्या काही समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याविषयी आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. कारण आयोग सातत्याने दारिद्र्यविषयक मोजमाप ज्या समित्या आहेत त्यावर सातत्याने प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येते. सो त्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. सो सुरुवातीला जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातील जेव्हा आपण दारिद्र्यविषयक मोजमाप संदर्भाने आपण विचार करतो तेव्हा दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, म्हणजेच या ठिकाणी पुस्तकाचं कव्हर बघू शकता. तर या पुस्तकात पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात दारिद्र्य रेषेचा जो अंदाज आहे तो 16 ते 35 रुपये प्रतिवर्ष दरडोई असा मांडला गेलेला होता. ओके. त्यांनी मांडलेला होता 16 रुपये ते 35 रुपये इतका प्रतिवर्ष दरडोई असा खर्च. सो त्यांनी प्रस्तावित केलेल्या दारिद्र्य रेषा उदरनिर्वाहाच्या खर्चावर किंवा किमान मूलभूत आहारावर अवलंबून होते. आता उदरनिर्वाह किंवा किमान मूलभूत आहार कुठले होते, तर तांदूळ आहे, मैदा आहे, डाळ, मटण, भाज्या, तूप, तेल, मीठ इत्यादीवर आधारित होते. त्यानंतर 1938 मध्ये जेव्हा राष्ट्रीय नियोजन समिती स्थापना करण्यासंदर्भात किंवा राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली 1935च्या कायद्याने, त्यानुसार दारिद्र्य रेषा जी आहे ते दरडोई 15 ते 20 रुपये दरमहा ही निश्चित करण्यात आली आणि किमान आणि ही जी दारिद्र्य रेषा होती ती देखील किमान जीवनमानाच्या परिप्रेक्ष्यावर आधारित होती. ओके. त्यामध्ये पोषणाविषयक आवश्यकता अंतर्भूत केलेल्या होत्या. आता 1938 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली होती. आता जनतेसाठी पुरेसे जीवनमान सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आर्थिक योजना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा जो उद्देश होता त्यानुसार या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की दारिद्र्य मोजमापासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचा यांचा महत्त्वाचा उद्देश होता. ओके. राष्ट्रीय नियोजन समितीचे एक उद्दिष्ट काय होते, तर दारिद्र्य संदर्भात मोजमाप करणे. आता बॉम्बे प्लॅन 1944 मध्ये बॉम्बे प्लॅनच्या ज्या काही समर्थक होते त्यांनी काय तर दरडोई 75 रुपये प्रतिवर्ष ही दारिद्र्य रेषा सुचवलेली होती. या ठिकाणी फॅक्च्युअल गोष्टी लक्षात घ्यायला हवं की बॉम्बे प्लॅन अंतर्गत ज्या काही बॉम्बे प्लॅन 1944 संदर्भात स्थापन झालेली होती तर त्या बॉम्बे प्लॅनच्या समर्थकांनी 75 रुपये दरडोई प्रतिवर्ष इतकी दारिद्र्य रेषा ठरवलेली होती. ओके. बॉम्बे प्लॅन हा भारताच्या स्वातंत्र्योत्तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुंबईतील प्रभावशाली व्यावसायिक नेत्यांच्या छोट्या गटाच्या प्रस्तावाचा एक संच होता. ओके. म्हणजे मुंबईतील जे काही प्रभावशाली व्यावसायिक होते त्यांनी ही बॉम्बे प्लॅन हे गट स्थापन केलेलं होतं आणि या गटानुसार 75 रुपये इतका प्रतिवर्ष दारिद्र्य रेषा असावी अशा पद्धतीची त्यांनी सुचवलेली होती. आता जे काही स्वातंत्र्यानंतर जे नियोजन आयोगाने स्थापन केलेले विविध दारिद्र्य संबंधी ज्या काही समित्या आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊयात. सर्वात आधी आहे PD ओझा समिती किंवा PD ओझा कमिटीनुसार यांनी काय शिफारस केली होती, याची स्थापना 1960-61 मध्ये त्यांनी एकंदरीत कॅलरी निकष आणि मासिक दरडोई खर्च ही 2 संकल्पना सुचवलेल्या आहेत. आयोगाने आपल्याला या PD ओझा समितीवर प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या समितीने मासिक दरडोई खर्च गरिबी संदर्भात मासिक दरडोई खर्च सुचवले होते, तर ती आहे PD ओझा समिती. त्यामुळे 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक कॅलरी निकष किती, तर 2250 कॅलरी निकष आणि दुसरी गोष्ट आहे मासिक दरडोई खर्च. असे 2 खर्च किंवा 2 पद्धती PD ओझा समितीने दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी सुचवलेली होती. त्यानंतर VM दांडेकर आणि N रथ 1971 मध्ये या VM दांडेकर आणि N रथ यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण NSSच्या माहितीच्या आधारे गरिबीचे पहिले पद्धतशीर मूल्यांकन केले होते. ओके.
गरिबीचे पहिले पद्धतशीर मूल्यांकन कोणत्या समितीने केले होते असा जर प्रश्न आला तर कुठली समिती आहे तर V.M. दांडेकर आणि रथ समिती. ओके. सो आणि या समितीनुसार ही समिती होती या समितीने काय केलं तर दारिद्र्य रेषा ही दोन्ही ग्रामीण भागात दररोज 2250 कॅलरी पुरवण्यासाठी पुरेशा खर्चातून मिळणे आवश्यक आहे अशा पद्धतीची दारिद्र्य रेषा ठरवलेली होती. ओके. आता या दांडेकर आणि N. रथ समितीने आपल्या पुस्तकामध्ये, जे पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी इन इंडिया. ओके. हे पुस्तकसुद्धा लक्षात ठेवा. या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी इन इंडिया. या पुस्तकामध्ये दारिद्र्याविषयीची वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळे आकडेवारी या पुस्तकात मांडलेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील ज्या काही कॅलरी निकषाच्या आधारावर देखील जी दारिद्र्य रेषा ठरवली जाते, तो कॅलरी निकष जे ओझा समितीने सुचवलेली होती तो सेम निकष यांनी देखील वापरलेला आहे. 2250 किलो कॅलरी इतका निकष वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे अलग समिती. सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे अलग. ओके. 1979 म्हणजे सुरुवातीच्या काळात जी महत्त्वाची समिती असणार आहे ती अलग समिती. या Y.K. अलग यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाने स्थापन केलेली ही समिती होती. या समितीने एकंदरीत पौष्टिक गरजा आणि संबंधित उपभोग खर्चाच्या आधारे, पौष्टिक गरजा म्हणजे कॅलरी निकषाच्या आधारावर आणि उपभोग खर्चाच्या आधारावर ग्रामीण आणि शहरी भागांसाठी दारिद्र्य रेषा तयार केली. म्हणजे आतापर्यंत आपण ग्रामीण भागासाठी दारिद्र्य रेषा आखत होतो. मात्र पहिल्यांदाच अलग समितीने ग्रामीण तसेच शहरी भागासाठी या दोन्हीसाठी दारिद्र्य रेषा तयार करण्याची एक शिफारस आहे ती सुचवलेली होती. अलग समितीने किमान जीवनावश्यक गरज ही अन्न असल्याचे सांगत, ओके, आपली जी किमान जीवनावश्यक गरज काय आहे तर अन्न आहे, अशा पद्धतीने दारिद्र्य मोजण्यासाठी अन्न घटक समाविष्ट करावा अशा पद्धतीची शिफारस या समितीने केली होती. आणि विशेषतः ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन, तर शहरी भागामध्ये 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन अशी शिफारस या समितीने सुचवलेली होती. ओके. हे आपल्याला माहिती असेल. कुठल्या समितीने ग्रामीण भागासाठी 2400 किलो कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन खर्च आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन अशा पद्धतीची दारिद्र्य रेषा सुचवलेली होती, तर ती आहे अलग, Y.K. अलग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती. ओके. सो अलग कार्यगटाने काय केलं तर सर्व राज्यांसाठी एकाच दारिद्र्य रेषेची गणना या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे गौरव दत्त व मॉर्टिन रेव्हलिन 1989 या वर्षी. तर या गौरव दत्त व मॉर्टिन रेव्हलिन यांनी सर्वात महत्त्वाची संकल्पना सुचवलेली होती ती म्हणजे दारिद्र्य अंतर, ज्याला पॉवर्टी गॅप म्हणतो. तर या पॉवर्टी गॅप संदर्भाने प्रश्न विचारण्यात येतो की पॉवर्टी गॅप किंवा दारिद्र्याचे अंतर कोणी सुचवलेली आहे, तर ती आहे गौरव दत्त व मॉर्टिन रेव्हलिन यांची ही समिती होती. त्या समितीने 1989 मध्ये सुचवण्यात आलेली आहे. ओके. सो दारिद्र्याचे अंतर कोणत्या समितीने सुचवले आहे तर गौरव दत्त व मॉर्टिन रेव्हलिन. त्यानंतर D.T. लकडावाला समिती. आता ही समितीसुद्धा एक महत्त्वाची समिती आहे. या समितीने दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न या घटकाबरोबरच अन्न या घटकाला समाविष्ट म्हणजे या घटकासोबतच ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी निकष कायम ठेवले. ओके. जी अलग समितीने सुचवलेली दारिद्र्याची जे काही दारिद्र्य रेषेसंदर्भात जी निकष होते ते निकष यांनी कॅरी फॉरवर्ड केले. कोणी तर लकडावाला समितीने, ज्यामध्ये अन्न घटक आणि कॅलरी निकष. सो त्याचबरोबर ग्राहक किंमत निर्देशांक, औद्योगिक कामगार ज्याला कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, इंडस्ट्रियल वर्कर आणि ग्राहक किंमत निर्देशांक ॲग्रिकल्चर लेबरर म्हणजे कृषी कामगार या निर्देशांकाचा किंवा या निर्देशांकांचा वापर दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी करण्यात येऊन राज्यगणित म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवावी अशा पद्धतीची शिफारस केलेली होती. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर या ठिकाणी जे ग्राहक किंमत निर्देशांक इंडस्ट्रियल वर्कर आणि ग्राहक किंमत निर्देशांक कृषी कामगार म्हणजे ॲग्रिकल्चर लेबर या निर्देशांकाचा वापर करा आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या या निर्देशांकानुसार दारिद्र्य रेषा ठरवा अशा पद्धतीची शिफारस या D.T. लकडावाला समिती यांनी सुचवलेली होती. कधी 1993 मध्ये. ओके. सो या समितीच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये
वेगवेगळी किंमत पातळी लक्षात घेतली गेली आणि त्यानुसार वेगवेगळ्या राज्यांची जी दारिद्र्य रेषा ठरवण्याची जी पद्धती होती ती नव्याने अवलंब करण्यात आली आणि त्यानुसार प्रत्येक राज्याची जी दारिद्र्याची पातळी होती ती वेगवेगळी दिसून येते किंवा त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी दारिद्र्याची पातळी वेगवेगळ्या राज्यांचे दिसून येतो. आता या लकडावाला समितीने सुचवलेल्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवण्यात आली. नियोजन आयोगाने NSSOच्या URP म्हणजे युनिफाईड रिकॉल पिरियड ओके. सो या पद्धतीचा अवलंब करून एकूण दारिद्र्य रेषेचे प्रमाण 26%. भारतातील दारिद्र्य रेषेचे प्रमाण किती आहे असे URPच्या माध्यमातून तर 1999 ते 2000 यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण 26% आहे असे आढळून आले आणि सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये तर ओडिशा या ठिकाणी. ओडिशा हे राज्य सर्वाधिक 1999 ते 2000 या कालावधीमध्ये सर्वाधिक दारिद्र्य आहे असे आपल्याला दिसून येतो. आता सर्वात महत्त्वाची समिती आहे एक सुरेश तेंडुलकर समिती आणि तर सुरेश तेंडुलकर समिती. तर या सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना कधी झाली होती तर 2005 मध्ये. ओके. सो एक मिनटं. हां. तर या सुरेश तेंडुलकर समिती या कार्यगटाची स्थापना डिसेंबर 2005 मध्ये नियोजन आयोगाने केलेली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली. आता या सुरेश तेंडुलकर समितीमध्ये सदस्य कोण होते तर R. राधाकृष्णन, त्यानंतर आहे सुरंजन सेनगुप्ता आणि राघव गाईया असे हे 3 सदस्य होते. सदस्यांची नावे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं. R. राधाकृष्णन, सुरंजन सेनगुप्ता आणि राघव गाईया हे सदस्य होते. या समितीने गव्हर्नमेंट अहवाल कधी सादर केलेले होते तर 27 नोव्हेंबर 2009 मध्ये. ओके. सो 27 नोव्हेंबर 2009ला या समितीने शासनाकडे आपला अहवाल सादर केलेला होता. आता या समितीने कुठली पद्धत अवलंबिली होती तर आधीप्रमाणेच जी मासिक दरडोई खर्च आहे हे दारिद्र्याच्या मोजमापामध्ये या संकल्पनेचा जे काही मासिक दरडोई खर्च विचारात घेतलेली होती. मात्र या समितीमध्ये आधीची जी काही दारिद्र्य मोजणीमध्ये काही त्रुटी त्यांना दिसून आल्या. आता कुठल्या त्रुटी दिसून आल्या तर जेव्हा आपण दारिद्र्याचा विचार करतो ते केवळ अन्न घटक ज्याला आपण कॅलरी निकषचा वापर करून जेव्हा दारिद्र्य रेषा काढत होतो ते केवळ दारिद्र्यामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न किंवा एखादा व्यक्ती अन्न घटकासंदर्भात किती कॅलरी ग्रहण करू शकतो त्यानुसार हे एकच कारण दारिद्र्यासाठी किंवा दारिद्र्य मोजण्यासाठी पुरेपूर नाही अशा पद्धतीची जी शिफारस आहे किंवा जी त्रुटी आहे ती या तेंडुलकर समितीने आपल्या अहवालामध्ये दाखविले आणि त्यानुसार त्यांनी अन्न घटक हे एकच गृहीत धरून दारिद्र्य मोजणे हे आताच्या परिस्थितीला अनुसरून योग्य नाही अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी केलेली होती. कारण जसजसा विकास होतो तसतसे गरजांचे स्वरूपसुद्धा बदलत जाते अशा पद्धतीचे मत त्यांनी मांडलेले होते. आतापर्यंत जे काही दारिद्र्य रेषा होती तर दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी निकष वापरले गेले होते. ओके. तर त्यांनी असं सांगितलं की हे कॅलरी निकष म्हणजे दारिद्र्य रेषा म्हणजेच हंगर लाईनच आहे. म्हणजे कारण आपण जेव्हा दारिद्र्य रेषा ठरवतो तेव्हा फक्त अन्न घटक या एकाच घटकाचा निकष वापरतो. ओके. किंवा या एकाच घटकाला प्रमाण म्हणून त्यांच्या कॅलरी निकषाचा वापर करून आपण दारिद्र्य रेषा आखत असतो. जणू काही ही एक हंगर लाईनच आहे अशा पद्धतीची टिप्पणी देखील त्यांनी केलेली होती. 1973-74 मध्ये खर्चाच्या पातळीत जो चलनवाढीचा निर्देशांक वापरला गेलेला होता. कोणता चलनवाढीचा निर्देशांक ज्यामध्ये कंझ्युमर प्राईस इंडेक्स, इंडस्ट्रियल वर्कर आणि कंझ्युमर प्राईस इंडेक्स, ॲग्रिकल्चर लेबर संदर्भात जो चलनवाढीचा निर्देशांक वापरला गेलेला होता त्या निर्देशांकामध्ये काही दोष आहेत किंवा तो निर्देशांक जे आहे ते सदोष आहे अशा पद्धतीची त्रुटी यांनी दाखवून दिले. आता या सर्व त्रुटीचा विचार करून अन्न या घटकाबरोबरच या सुरेश तेंडुलकर समितीने शिक्षण व आरोग्य या घटकांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. ओके. म्हणजे काय तर दारिद्र्य संदर्भात किंवा दारिद्र्य मोजमापासंदर्भात जी दारिद्र्याची टोपली होती त्या टोपलीमध्ये अन्न घटक तर विचारात घ्याच
पण सोबतच शिक्षण आणि आरोग्य या घटकांना देखील त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये समावेश करा, अशा पद्धतीची शिफारस या समितीने सुचवलेली होती. आणि म्हणूनच आपण जेव्हा दारिद्र्याविषयी जेव्हा आपण संकल्पना अभ्यासतो, दारिद्र्याची व्याख्या जेव्हा अभ्यासतो, तेव्हा आपण सुरुवातीलाच अभ्यासलं आहे की किमान जीवनावश्यक गरजा. आता जीवनावश्यक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, सोबतच आरोग्य आणि शिक्षण. तर या आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश कोणत्या समितीने करायला सांगितले होते? तर या सुरेश तेंडुलकर समितीने. आणि त्यानुसार 2004-05 मध्ये 4-5 या वर्षाकरिता शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणारा जो खर्च मिळवून ग्रामीण भागाकरिता दारिद्र्याचे जे काही आकडेवारी आहे, त्यानुसार 446.6 रुपये इतके ग्रामीण भागाकरिता आणि शहरी भागाकरिता 578 रुपये 80 पैसे इतके मासिक दरडोई खर्च या समितीने सुचवलेले होते, किंवा अशा पद्धतीची एक खर्च आधारित मासिक दरडोई खर्च या समितीने सुचवलेले होते. आता त्यावेळेस 2004-05 मध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण आपल्या देशात 37.2% होते. त्यापैकी ग्रामीण भागामध्ये 41.8% दारिद्र्य, तर शहरी भागामध्ये 25.7% दारिद्र्य. आणि सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण कुठे होते? तर सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण 2004-05 मध्ये तर ओडिशा या राज्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे 2009-10 व 11-12 या कालावधीसाठीही ग्रामीण भागामध्ये 662 रुपये 80 पैसे, तर शहरी भागामध्ये 859 रुपये 60 पैसे इतके मासिक दरडोई खर्च या समितीने सुचवलेले होते. आणि त्यानुसार भारतामध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण त्यांनी मोजलेले होते तर 29.80%, आणि ग्रामीण भागामध्ये 33.8%, तर शहरी भागामध्ये 20.9% इतके दारिद्र्याचे प्रमाण आहे. अशा पद्धतीची एकंदरीत शिफारस आहे, किंवा जो अहवाल आहे त्या अहवालावरून त्यांच्या या दारिद्र्याविषयीची आकडेवारी आपल्याला दिसून येतो. आणि सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण कुठल्या राज्यामध्ये आहे अशा संदर्भात जर प्रश्न आला तर बिहारमध्ये. ओके, 2009-10 मध्ये. आता 2011-12 या कालावधीत जेव्हा सुरेश तेंडुलकर समितीने दरडोई निकोस किंवा दरडोई मासिक खर्चाचा वापर करून ग्रामीण भागामध्ये 816 रुपये, ग्रामीण भागासाठी किती? तर 816 रुपये, आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. ओके, सो अशा पद्धतीने दैनिक दरडोई खर्च ग्रामीण भागामध्ये 27 रुपये किंवा 26 रुपये. ओके, काही ठिकाणी 26 दिलेलं आहे, काही ठिकाणी 27 दिलेलं आहे. सो 26 रुपये. आणि शहरी भागामध्ये त्या प्रतिदिवशी दैनिक खर्च किती? 32 रुपये. अशा पद्धतीची एकंदरीत मासिक दरडोई खर्च दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी सुचवलेली होती. आणि यानुसार 2011-12 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला 21.9% आपल्या देशामध्ये म्हणजे दिसून आले. आणि ग्रामीण भागामध्ये त्यापैकी ग्रामीण भागात 25.7% दारिद्र्य, तर शहरी भागामध्ये 13.7% दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला दिसून येतात. आणि यानुसार सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला कुठं? तर छत्तीसगड या ठिकाणी असल्याचे दिसून येतात. ओके, सो या ठिकाणी एक कार्टून आहे, ते तुम्ही बघू शकता. इथं काय दिलेलं आहे तर रोज 26 रुपये खर्च करनेवाला गरीब नाही, अशा पद्धतीची तेंडुलकर समितीने ग्रामीण दारिद्र्याविषयी जी शिफारस केलेली होती. तर या ठिकाणी दिलेलं आहे की अरे बापरे, हम तो रोज 1 से 150 कमा लेते हैं, कहीं हमें क्रीमी लेयर में तो नहीं रख देगा. अशा पद्धतीचे हे जे भिकारी लोक होते, भीक मागणारे, तर त्यांनी अशा पद्धतीचे एक मीम्स त्यांच्यावर बनवण्यात आलेले आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकता. सो त्यानंतर जी दुसरी समिती होती, ती दुसरी समिती आहे रंगराजन समिती. ही देखील महत्त्वाची समिती आहे, यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. सो आता या समितीची स्थापना 24 मे 2012 मध्ये नियोजन आयोगाने केलेली होती. या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सी रंगराजन. या सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. याचे सदस्य होते डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि के एल दत्ता असे 4 सदस्यीय म्हणजे 5 सदस्यीय एकंदरीत ही समिती होती. ओके, ज्यामध्ये एक अध्यक्ष सी रंगराजन, महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि के एल दत्ता हे सदस्य होते. या समितीने शासनाकडे आपला अहवाल कधी सादर केला? तर 30 जून 2014 रोजी या दिवशी त्यांनी आपला अहवाल सादर केला.
आता दारिद्र्य या टोपलीमध्ये अन्न या घटकाबरोबरच 4 आवश्यक घटक देखील यांनी जोडण्याची शिफारस केलेली होती. कुठले 4 घटक? तर शिक्षण आहे, कपडे, निवारा आणि वाहन खर्च. ओके, म्हणजे काय? तर शिक्षण आहे, कपडे आहे, निवारा आणि वाहन खर्च या अन्न घटकासोबतच या घटकांचा सुद्धा दारिद्र्य रेषेमध्ये किंवा दारिद्र्याच्या टोपलीमध्ये समाविष्ट करा, अशा पद्धतीची शिफारस या समितीने केलेली होती. ओके, आता या समितीने जे काही दारिद्र्याची जी गणना आहे ती कोणत्या पद्धतीने केलेली होती? तर मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, जी तेंडुलकर समिती होती तर ती तेंडुलकर समिती मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे MRP पद्धतीनुसार दारिद्र्याची गणना केलेली होती. मात्र या समितीने मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड पद्धतीचा वापर करून 2009-10 मध्ये किंवा 2011-12 मध्ये दारिद्र्याची गणना केलेली होती. आपण URP, MRP आणि MMRP म्हणजे काय ते सबसिक्वेंट स्लाइडमध्ये बघणारच आहोत. ओके, सो आता या MMRPच्या पद्धतीचा वापर करून 2009-10 मध्ये ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य निकष किंवा दारिद्र्याची जी रेषा आहे ते दरडोई मासिक खर्च किती ठरवण्यात आले होते? तर ग्रामीण भागामध्ये 800 रुपये तर शहरी भागामध्ये 1198 रुपये इतके दरडोई मासिक खर्च 2009-10 साठी. आणि त्यानुसार ग्रामीण भागाचे जे म्हणजे भारतामध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला दिसून आले 38.2%. त्यापैकी ग्रामीण भागामध्ये एकूण दारिद्र्य होते 39.6% तर शहरी भागामध्ये 35.1% इतके दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला 2009-10 मध्ये दिसून येतात. आता 2011-12 मध्ये जेव्हा दारिद्र्याची जी गणना आहे ते या MMRP पद्धतीने केली त्यावेळेस आपल्याला ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीऐवजी त्यांनी कॅलरी निकष म्हणजे अन्न घटकाचा विचार करता जो 2400 कॅलरीचा जो निकष ठरवलेला होता अलग समितीने, त्या अलग समितीच्या जो निकष पद्धतीचा आहे तर त्यांनी 2155 हा कॅलरी निकष ग्रामीण भागासाठी वापरला. आणि दरडोई मासिक खर्च या कॅलरी निकषाबरोबर दरडोई मासिक खर्च 972 रुपये इतके असेल आणि प्रतिदिन खर्च 32 रुपये अशा पद्धतीने ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी निकष सोबतच दरडोई मासिक खर्च किती? तर 972 रुपये आणि प्रतिदिन खर्च 32 रुपये अशा पद्धतीची दारिद्र्य रेषा आखली. आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी निकष या 2100 कॅलरी निकष ऐवजी 2100 कॅलरी निकष ऐवजी 2090 कॅलरी, मासिक दरडोई खर्च 1407 रुपये आणि प्रतिदिन खर्च 47 रुपये. सो अशा पद्धतीने 3 पद्धतीने या 2011-12 मध्ये त्यांनी दारिद्र्य रेषा ठरवली आहे. एक कॅलरी निकषावर आधारित, दुसरी आहे मासिक दरडोई मासिक खर्चावर आधारित आणि प्रतिदिन मासिक खर्चावर आधारित. ओके, तर ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी निकष, मासिक खर्च किती? तर 972 आणि प्रतिदिन खर्च 32 रुपये. यापेक्षा जर कमी होत असेल तर त्या व्यक्तीला आपण दारिद्र्यामध्ये आहे असे दारिद्र्य रेषेखाली आहे असे आपण संबोधू शकतो. आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी, मासिक खर्च दरडोई मासिक खर्च किती? तर 1407 रुपये आणि प्रतिदिन खर्च 47 रुपये इतकी दारिद्र्य रेषा या समितीने सुचवलेली होती. आता भारतामध्ये या 2011-12च्या आकडेवारीनुसार किती टक्के दारिद्र्याचे प्रमाण आढळून आले? तर 29.5%. ओके, म्हणजे 29.5% दारिद्र्याचे एकूण प्रमाण आपल्या देशामध्ये म्हणजे लक्षात आले. त्यापैकी ग्रामीण भागामध्ये 30.9% तर शहरी भागामध्ये 26.4% इतके दारिद्र्याचे प्रमाण आढळल्याचे आपल्याला दिसून येतात. आता सर्वाधिक जे लोकसंख्या आहे दारिद्र्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुठे आढळून आले? तर उत्तर प्रदेश यामध्ये सर्वाधिक दारिद्र्य असणारी लोकसंख्या. आणि दारिद्र्य रेषेखालील प्रमाण सर्वाधिक विचारात घेतल्यास सर्वाधिक जे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणानुसार छत्तीसगड राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात दारिद्र्यात असणारे लोकसंख्या आहेत किंवा लोक आहेत अशा पद्धतीची एकंदरीत जी आकडेवारी आहे किंवा अहवाल आहे त्या या 2011-12च्या अहवालानुसार दिसून येतो. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काही म्हणजे संस्था आहेत त्यांनी देखील वेगवेगळे दारिद्र्य निकष आपल्या देशासंदर्भात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आखले गेलेले आहेत. ओके, जागतिक बँकेची जी दारिद्र्य रेषा आहे तर दारिद्र्य रेषेनुसार प्रति व्यक्ती प्रतिदिन $1.90 पर्चेसिंग तर यानुसार $1.90 एका दिवसामध्ये. ओके, प्रतिदिन. सो आधारभूत वर्ष 2011
वर्ल्ड बँकेने आधारभूत वर्ष कुठले घेतले होते, तर 2011 हे आधारभूत वर्ष घेतलेले होते, ज्यानुसार प्रतिदिन जो खर्च आहे तो $1.90 कमी असेल तर त्याला आपण दारिद्र्यात आहे असे संबोधू शकतो. ओके, सुरुवातीला आहे म्हणजे पूर्वी हे 1.25 होते. आता एशियन डेव्हलपमेंट बँक आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने जी दारिद्र्य रेषा आखली होती ती किती होती, तर $1.51 प्रति व्यक्ती प्रतिदिन इतके दारिद्र्य रेषा प्रति दिवसासाठी $1.51 कमी असेल तर तो व्यक्ती दारिद्र्यात आहे, अशा पद्धतीची एकंदरीतच जी दारिद्र्य रेषा आहे त्या एशियन डेव्हलपमेंट बँकेने आखलेली होती. आता या ठिकाणी काही गरिबी संदर्भात किंवा दारिद्र्य संदर्भात जी आकडेवारी आहे ते या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नंतर जेव्हा या लेक्चरची PDF तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध असेल. ओके, सो आता जे काही आपण दारिद्र्य रेषेसंदर्भात जे मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी जी पद्धती वापरण्यात आली तर त्या पद्धतीविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, ज्याला आपण NSSO च्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण आकडेवारीचा वापर केला जातो. ओके, म्हणजेच प्रति व्यक्ती उपभोग खर्च मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च ठरवण्यासाठी NSSO द्वारे घरगुती उपभोग सर्वेक्षण आकडेवारीचा वापर केला जातो. याद्वारे ही आकडेवारी विविध रिकॉर्ड पिरियडच्या माध्यमातून काढली जाते. कुठले रिकॉर्ड पिरियड आहे, तर URP, MRP आणि MMRP असे 3 पद्धतीचे रिकॉर्ड पिरियड्स आहेत. आता URP म्हणजे काय, तर युनिफॉर्म रिकॉल पिरियड, MRP म्हणजे मिक्स रिकॉल पिरियड आणि MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. आता युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजेच काय, तर यामध्ये सर्व उपभोग्य वस्तूंच्या 30 दिवसांच्या रिकॉल किंवा रेफरन्स कालावधीतील उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश होतो. म्हणजेच काय, तर ज्या काही 30 दिवसाच्या आत जे काही जीवनावश्यक किंवा जे उपभोग्य वस्तू आहेत तर अशा उपभोग्य वस्तू कुठल्या प्रमाणात वापरल्या जातात किंवा त्या उपभोग्य वस्तू वापरण्यासाठी जो खर्च किती खर्च लागतो 30 दिवसाच्या आत, तर त्या खर्चाचा आधार घेऊन ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते किंवा गोळा केली जाते. आता मिक्स रिकॉल पिरियड जी आहे, ते मिक्स रिकॉल पिरियडमध्ये 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गैरखाद्य, ओके, म्हणजे गैरखाद्य वस्तूंसाठी उदाहरणार्थ कपडे आहेत, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य खर्च यांच्या या वस्तूंचा आधार घेऊन 365 दिवसाच्या कालावधीत सोबतच ज्या काही 30 दिवसाच्या रिकॉल पिरियडचा आपण URPचा जो या ठिकाणी 30 दिवसाच्या आत जीवनावश्यक जे उपभोग खर्च आहे त्याचा देखील या ठिकाणी विचार केला जातो. ओके, सो मिक्स रिकॉल पिरियडमध्ये एक लक्षात घ्या, जे काही आपण URP मध्ये बघितलं की 30 दिवसात उपभोग खर्चासाठी जो खर्च येतो तो, आणि सोबतच याच्यामध्ये 5 प्रकारच्या जे काही गैरखाद्य वस्तूंसाठी 65 दिवसांच्या मध्ये म्हणजे एका वर्षात ज्या काही 5 प्रकारच्या वस्तूवर जो खर्च केला जातो त्या खर्चाच्या आकडेवारीनुसार किंवा त्या खर्चाचा एकंदरीत किती खर्च झालेला आहे त्यावरून या पद्धतीने मिक्स रिकॉल पिरियडच्या माध्यमातून या दारिद्र्याची गणना किंवा आकडेवारी गोळा केली जाते. आता तिसरी जी पद्धत आहे त्यामध्ये मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, याच्यामध्ये 3 पद्धती किंवा 3 निकष आपल्याला दिसून येतात. एक तर 365 दिवसाच्या रिकॉल पिरियडमध्ये जे काही गैरखाद्य वस्तू, ज्यामध्ये कपडे, पादत्राणे म्हणजे चपला, शिक्षण, संस्थात्मक वैद्यकीय सेवा, टिकाऊ वस्तूंवर जो खर्च असेल त्या खर्चाचा संदर्भ या ठिकाणी घेतला जातो. सोबतच ज्या काही खाद्यपदार्थ आहेत, इंधन आणि प्रकाश असेल, विविध वस्तू किंवा बिगर संस्थात्मक वैद्यकीय सेवा आहेत त्यांचा देखील या ठिकाणी 30 दिवसाच्या आत त्या 30 दिवसाच्या आतमध्ये ज्या काही वस्तूंवर, अशा गैरखाद्यात्मक वस्तूंवर किंवा बिगर संस्थात्मक वैद्यकीय सेवांवर खर्च केला जातो त्याचा देखील या ठिकाणी आधार घेतला जातो. आणि जे काही 7 दिवसांच्या रिकॉल पिरियडच्या मध्ये या ठिकाणी 7 दिवसांचा ॲडिशनल रिकॉल पिरियड या ठिकाणी ॲड करण्यात आला. कुठलं आहे ते, तर जे काही नाशवंत वस्तू आहेत ज्यामध्ये खाद्यतेल, अंडी, मासे, भाजीपाला, फळे, मसाले, पेय, नाश्ता, अन्न, पान, तंबाखू अशा पदार्थांसाठी 7 दिवसामध्ये किती खर्च केला जातो, अशा एकंदरीतच 365 दिवसांचा खर्च
त्यानंतर 30 दिवसांचा खर्च आणि 7 दिवसांचा खर्च असा विविध वस्तूंच्या खर्चाचा संदर्भ घेऊन मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडद्वारे दारिद्र्याची गणना किंवा दारिद्र्य संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. ओके. सो अशा पद्धतीने आपण मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे जे काही रिकॉल पिरियड होते ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला दारिद्र्य संदर्भात एक संकल्पना आहे ज्याच्यावर आयोगाने 2-3दा प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ते आहे गरिबीचे दृष्टचक्र किंवा ज्याला आपण गरिबीचे किंवा दारिद्र्याचे सापळा किंवा दारिद्र्याचा सापळा असे म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये पॉवर्टी गॅप असे संबोधले जातो. तर ते कोणी मांडलेले आहे? तर प्राध्यापक राग्नर नर्क्स यांनी ही संकल्पना जी आहे ती एकंदरीतच विकसित केलेली आहे किंवा मांडलेली आहे. तर या राग्नर नर्क्सच्या मते एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो अशा पद्धतीची त्यांनी एक त्यांचे या सापळ्याविषयी किंवा दारिद्र्याच्या दृष्टचक्राविषयी त्यांनी संबोधलेलं आहे. आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले होते की दारिद्र्याचे दृष्टचक्र हे सिद्धांत किंवा ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर ते कोण आहेत? तर प्राध्यापक नर्क्स. ओके. आणि याच्यावर एखादा देश गरीब असतो आणि कारण तो गरीबच असतो अशा पद्धतीचे जो स्टेटमेंट आहे त्याच्यावर 2023मध्ये प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. तर आता या गरिबीच्या दृष्टचक्रात किंवा दारिद्र्याच्या सापळ्यामध्ये पॉवर्टी ट्रॅप ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पॉवर्टीमध्ये एखादा व्यक्ती कसा वारंवार ती सायकल कशी रिपीट होत जाते आणि तो गरिबीतूनच गरिबीमध्ये कसा फसत जातो किंवा त्या देशामध्ये गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत कशा पद्धतीने ठरतो त्याविषयी या ठिकाणी बोललं जातं आहे. आता दारिद्र्याचा सापळा हे सामान्यतः विकसनशील आणि विकसनशील देशामध्ये दिसून येतात. ओके. ज्या ठिकाणी लोकांना भांडवल आणि कर्जाच्या कमतरतेमुळे अशा पद्धतीची पॉवर्टी ट्रॅपमध्ये ते लोक अडकलेले असतात. यात लोकांच्या उत्पन्नाची पातळी कमी असते आणि परिणामतः लोकांची उत्पन्न पातळी कमी असते, परिणामतः त्यांचं जे बचत असते ते कमी असते आणि अशा वेळेस बचत कमी असल्याकारणाने गुंतवणूक कमी होते आणि परत गुंतवणूक कमी झालं तर जे त्यांना मिळणारा जो नफा असतो गुंतवणुकीतून तो कमी असतो आणि एकंदरीत आर्थिक वृद्धी कमी असते आणि आर्थिक वृद्धी कमी असल्या कारणानं त्यांच्याकडे इन्कम लो असतो. ओके. म्हणजे ते दारिद्र्याची जी चक्र आहे किंवा सायकल आहे ते अशा पद्धतीने सातत्याने सुरू असतो. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद्या देशातील व्यक्तीचा जो इन्कम आहे तो लो इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्यामुळे इन्कम कसे असते? लो इन्कम असतो. ओके. एखाद्या व्यक्तीचं इन्कम कमी असेल तर त्यापासून जी सेविंग असते ती सेविंग कमी असते. सेविंग कमी असल्याकारणाने त्याचा जे गुंतवणुकीचा दर असतो ते दर कमी असतो आणि परिणामतः जो त्याला इकॉनॉमिक ग्रोथ असतो जेव्हा आर्थिक वृद्धी हे देखील कमी असतो आणि आर्थिक वृद्धी कमी असल्याकारणाने त्यांचे इन्कम कशी असते तर कमी असते. अशा पद्धतीने हे पॉवर्टी ट्रॅप सातत्याने सुरू असते. ओके. हे चक्र सातत्याने सुरू असतं. यालाच दारिद्र्याचे दृष्टचक्र असे म्हणतात. ते ग्रोथच्याही बाबतीत लागू होते आणि ते डेव्हलपमेंटच्याही बाबतीत लागू होते. ओके. लो इन्कम असेल तर एज्युकेशन व हेल्थ केअर संदर्भात जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होईल. ओके. त्यामुळे त्यांची जी आरोग्य किंवा शिक्षणाचा जो दर्जा असेल तो कमी असेल. आता शिक्षणाचा किंवा आरोग्याचा दर्जा कमी असल्या कारणाने जे मानवी भांडवलाची जी शक्ती असते ती किंवा कॅपॅसिटी असते ते देखील ऑफकोर्स कमी असणार आहे. त्यानंतर त्यांची प्रोडक्टिव्हिटी देखील कमी असणार आहे आणि प्रोडक्टिव्हिटी कमी असणार असेल तर ती लो इन्कम असण्यास कारणीभूत ठरतो. अशा पद्धतीने डेव्हलपमेंट संदर्भात म्हणजे विकासासंदर्भात आणि वृद्धी संदर्भात आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकासासंदर्भात दोन्हीच्या संदर्भात हे गरिबीचे दृष्टचक्र आपल्याला दिसून येतात. आता दारिद्र्य निर्मूलनासाठी काही उपाययोजना आपल्या गव्हर्नमेंट थ्रू करण्यात आलेल्या आहेत, वेगवेगळ्या योजना. तर दारिद्र्य दूर करण्यासाठी कुठल्या उपाययोजना आवश्यक आहेत? याच्यामध्ये आहे लोकसंख्या नियंत्रण, शेती क्षेत्राचा विकास घडवून आणणे, आरोग्यविषयक सेवा सुधारणे, औद्योगिकीकरण, रोजगाराची हमी किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, सोबतच शिक्षण एज्युकेशनच्या बाबतीत काही सुधारणा घडवून आणणे. अशा वेगवेगळ्या जे घटक आहेत त्या घटकांचा आधार घेऊन किंवा त्या घटकांमध्ये सुधारणा घडवून आणून आपली जी दारिद्र्याचे जे प्रमाण आहे ते कमी केलं जाऊ शकतं. शासनाने अशा बरेच इनिशिएटिव्ह घेतले आहेत ज्याच्यामध्ये मजुरी दरामध्ये वाढ करून किंवा एम्प्लॉयमेंट देण्यासंदर्भात नरेगा योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना अशा पद्धतीची ग्रामीण भागासंदर्भात, त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी स्कीम सामाजिक सुरक्षा योजनेसंदर्भात अटल पेन्शन योजना, त्यानंतर नॅशनल फॅमिली बेनिफिट्स सुकन्या समृद्धी योजना.
ओके. हाऊसिंग संदर्भात प्रधानमंत्री आवास योजना. त्यानंतर आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट संदर्भात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. त्यानंतर नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. अशा ग्रामीण भागातील सोबतच आपण बघू शकता आता किसान सन्मान निधी किंवा किसान सन्मान योजना. त्यानंतर जनधन योजना. त्यानंतर अजून आपण जे उज्ज्वला गॅस संदर्भात आहे ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा वेगवेगळ्या योजना राबवून दारिद्र्य निर्मूलन कमी करण्याच्या उद्देशाने शासन सतत कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. आता एक जे निर्देशांक आहे जे दारिद्र्य संदर्भात आहे ते त्यावर आयोग आपल्याला सातत्याने म्हणजे अल्टरनेट वर्षी त्यावर प्रश्न असतो. ओके. त्यामुळे हे निर्देशांक अभ्यासणे अपेक्षित आहे. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असे या निर्देशांकाचे नाव आहे, ज्याला आपण मराठीत बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो. आता हे दारिद्र्य निर्देशांक कोणी विकसित केलेले आहे किंवा ही कोणत्या संस्थेतर्फे रिलीज केली जाते, तर जागतिक जी दारिद्र्य निर्देशांक आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ज्याला MPI म्हणतो, तर ही संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ज्याला UNDP आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, ओके, अशा दोन संस्थेकडून एक UNDP आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांनी ही जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे ही संकल्पना विकसित केलेली आहे. सर्वप्रथम 2010 मध्ये ही संकल्पना किंवा हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेले होते. ओके. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अंतर्गत हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेले होते 2010 मध्ये. आता या अहवालाने जी सुरुवातीला 1997 पासून जी मानवी दारिद्र्य निर्देशांक प्रसिद्ध होत असे, तर त्याची जागा आता या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने घेतलेली आहे. यामध्ये कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो, तर या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये दीर्घायुष्य, त्यानंतर आहे ज्ञान आणि सभ्य जीवनमान. म्हणजेच काय, तर एक आहे हेल्थ आरोग्य संदर्भात, त्यानंतर आहे शिक्षणासंदर्भात आणि राहणीमानाचा जो दर्जा आहे तो कसा आहे त्यानुसार त्या देशातील म्हणजे वेगवेगळ्या देशातील बहुआयामी दारिद्र्याचे निर्देशांक मोजले जातो. आता या ठिकाणी उत्पन्नाऐवजी या ठिकाणी 3 आयाम आणि 10 निर्देशकांचा वापर करून हे दारिद्र्य निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. कुठले 3 आयाम आहेत? एक आहे शिक्षण, दुसरा आहे आरोग्य आणि तिसरा आहे राहणीमान. ओके. सो या ठिकाणी शिक्षणामध्ये शालेय शिक्षण आणि बाल नोंदणी संदर्भात म्हणजे शाळेमध्ये किती पट स्कूल अटेंडन्स जी नोंदणी आहे ती झालेली आहे त्यानुसार त्या शिक्षणाचा जो भारांक आहे किंवा वेटेज आहे तो ठरवण्यात येतो. अशा पद्धतीने हे 2 निर्देशक झाले. त्यानंतर आहे आरोग्य संदर्भात बालमृत्यू दर ज्याला चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणतो आणि सुपोषणाचा दर किती आहे त्यानुसार त्याचे वेटेज मोजले जातो. ओके. सो या पद्धतीने आरोग्यामध्ये बालमृत्यू दर आणि पोषणाचा जो दर्जा आहे तो कसा आहे त्यानुसार आरोग्य ठरवले जातं. आणि राहणीमानाच्या दर्जामध्ये वीज आहे, फ्लोरिंग आहे, त्यानंतर आहे पिण्याचे पाणी ड्रिंकिंग वॉटर संदर्भात आहे, स्वच्छता कशी आहे त्या ठिकाणची, स्वयंपाकाचे इंधन व्यवस्थित आहे की नाही किंवा मालमत्ताच्या बाबतीत किती तो देश पुढारलेला आहे अशावरून त्या देशाचं म्हणजे प्रत्येक देशाचा एकंदरीत MPI काढला जातो. ओके. सो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा या 3 आयामांचा आणि 10 निर्देशकांचा वापर करून हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ज्याला आपण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असे म्हणतो ते प्रसिद्ध केला जात असतो. आता यामध्ये जो निर्देशांक आहे किंवा जो एकंदरीत गुण आहे किंवा स्कोर आहे तो किती असतो 0 ते 1 पर्यंत. तर 0 असणे म्हणजे दारिद्र्याचे प्रमाण किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स अतिशय कमी असणे आणि 1 असणे म्हणजे उच्च दारिद्र्य असणे. आता यानुसार वंचितता ठरवली जाते. ओके. म्हणजे या प्रमाणाला आधार घेऊन किती टक्के लोक हे दारिद्र्याच्या म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहेत ते ठरवले जातो. आता एखादी व्यक्ती 10 निर्देशांकांपैकी म्हणजे हे जे 10 निर्देशांक आहेत या 10 निर्देशांकापैकी 1/3 किंवा त्यापेक्षा अधिक असेल म्हणजे 33% जास्त असेल तर त्याला वंचित आहे असे संबोधले जातो आणि ती बहुआयामी गरीब आहे असे समजले जाते. ओके. सो अशा पद्धतीने वंचितता निर्देशांक ज्याला डिप्रायव्हेशन स्कोर स्केल असे म्हटले जाते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यांचे प्रमाण दारिद्र्याचे किंवा या ठिकाणी ज्यांचे जे परफॉर्मन्स आहे ते व्यवस्थित 1 ते 2% असेल तर ते दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्याचे प्रमाण 1 ते 20%च्या दरम्यान असेल तर ते
सेफ आहे याच्यामध्ये त्यांना दारिद्र्य समजले जात नाही. दारिद्र्याविषयी ते वरच्या गटात मोडतात. ओके, दारिद्र्य लाईनच्या वरच्या गटात मोडणारे आहेत. 20 ते 33.33% असेल तर वल्नरेबल, असुरक्षित, म्हणजे ते कधीही या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये जाऊ शकतात. आणि 33.33 ते 50 असेल तर त्याला डिप्राइव्ड म्हणजे बहुआयामी गरीब आहेत असे समजले जाते. आणि 50पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस ते अतिशय भयंकर दारिद्र्यामध्ये आहेत अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, सो या ठिकाणी जे निर्देशांक आहे त्याविषयी आपण थोडक्यात बघूयात. आपण 3 निर्देशांक, 3 आयाम आणि 10 निर्देशांक. 3 आयाममध्ये हेल्थ आहे, एज्युकेशन आहे आणि लिव्हिंग स्टँडर्ड, राहणीमानाचा दर्जा. तर हेल्थला किती वेटेज आहे? 1/3. एज्युकेशन संदर्भात, शिक्षणासंदर्भात 1/3 आणि जे काही राहणीमानाचा दर्जा आहे त्याला देखील 1/3 इतके वेटेज देण्यात आलेले आहे. आता चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यू दराला किती वेटेज आहे? तर 1/6. त्यानंतर न्यूट्रिशन म्हणजे पोषण या घटकाला 1/6 इतका भारांक देण्यात आलेला आहे. इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे किती शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष किती आहेत? तर या घटकाला 1/6. आणि स्कूल अटेंडन्स म्हणजे पट नोंदणी किती आहे, शाळेची पट नोंदणी किती आहे? तर 1/6. या घटकाला देखील 1/6. त्यानंतर कुकिंग फ्यूल म्हणजे स्वयंपाकाचे जे इंधन आहे त्याला 1/18 इतके दर्जा दिला जातो. त्यानंतर सॅनिटरी, त्यानंतर ड्रिंकिंग वॉटर, त्यानंतर हाऊसिंग, त्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी आणि साधनसंपत्ती म्हणजे मालमत्ता, याला देखील 1/18 इतके वेटेज देण्यात आलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण दारिद्र्य संदर्भात जे काही आयोग आपल्याला पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारतो ते सविस्तर आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. ओके, होप सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असल्यास या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ओके, आणि जर तुम्हाला अधिक कुठल्या विषयावर संदर्भात किंवा कुठल्या टॉपिकवर लेक्चर हवं आहे त्या संदर्भात काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर ते देखील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, सो आता इथे थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.